आजचा हा संदेश तुम्ही 1 मिनिटही ऐकू शकणार नाही. स्वामींच्या समोर सगळं सांगून टाकावंसं वाटतं का तुम्हाला? स्वामींच्या समोर उभं राहिलं की मनात साठवलेलं सगळं आपोआप बाहेर येतं. आपली दुःख, भीती, अश्रू, अपयश, न बोललेली वेदनासुद्धा सगळं काही स्वामी ऐकतात. हा व्हिडिओ प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याला स्वामींच्या चरणांजवळ शब्द न बोलताही शांतता मिळते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हा संदेश स्वामी भक्तांसोबत नक्की शेअर करा. स्वामींच्या समोर उभं राहिलं की मनात साठलेलं सगळं उघडून बाहेर येतं. जणू काही शब्दांची गरजच उरत नाही. आयुष्यात कोणालाही न सांगता ठेवलेली दुःख, अपमान, भीती, अपयश, न बोललेली स्वप्न, दाबून ठेवलेली अश्रूंची धार हे सगळं स्वामींना पाहता क्षणी आपोआप उघड पडतं. कारण स्वामींच्या नजरेत आपल्याला न्याय नाही, प्रश्न नाही, तक्रार नाही, तिथे फक्त स्वीकार असतो. तू जसा आहेस तसाच माझ्यासमोर ये, असं जणू ते सांगत असतात. जगासमोर आपण मजबूत असतो, हसत असतो, पण आतून मोडलेलो असतो. आणि स्वामींच्या समोर मात्र तो मुखवटा गळून पडतो. त्या क्षणी आपल्याला रडायचं असतं, बोलायचं असतं, ओरडायचं असतं, पण शब्द फुटत नाहीत. तरीही स्वामी सगळं ऐकत असतात. आपल्या चुका, आपल्या शंका, देवावरचा राग, स्वतःवरचा राग सगळं काही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. स्वामींच्या चरणांजवळ बसल्यावर मन हलकं होतं. जणू कोणीतरी म्हणालं, आता काळजी करू नकोस, मी आहे. आपल्याला उत्तर लगेच मिळत नाही, पण शांतता मिळते. मार्ग दिसत नाही, पण धीर मिळतो. संकट संपत नाहीत, पण ती सहन करण्याची ताकद मिळते. म्हणून स्वामींच्या समोर आपण सगळं सांगून टाकतो. कारण तिथे आपण लपवायचं काहीच नसतं. तिथे फक्त भक्त असतो आणि त्यांचा स्वामी. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आहे. तर तुम्ही हा संदेश 2 स्वामी भक्तांसोबत तरी नक्की शेअर करा. स्वामींच्या आठवणीत तुम्हाला जर काही शब्द लिहायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. संदेश माझे आवडत असतील तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.